ठीक आहे. आता फर्स्ट आपण हे वर्ड ओपन करून घेतले. वर्डमध्ये आपल्याला काय पहिलं इन्सर्ट टॅब चालू आहे आपलं. इन्सर्ट टॅबमध्ये पहिलं कव्हर पेज इन्स्टॉल करा. ठीक आहे. पहिला आपण काय कव्हर पेज सुरुवातीला येतं. ब्लँक पेज एक्स्ट्रा पेज आपण इन्सर्ट करतोय. पेज ब्रेक मध्येच ब्रेक करता येतं. टेबल सुद्धा बघितलं आपण. टेबल एक तरफ इथून घेऊ शकतोय किंवा इन्सर्ट टेबल थ्रू करता येईल. इथे पण आपलं झालेलं आहे. नेक्स्ट जे आहे ते म्हणजे पिक्चर. ठीक आहे. तर पिक्चरला मी क्लिक करतो. त्याच्यामध्ये सुद्धा 2 ऑप्शन्स आहेत, दिस पीसी आणि ऑनलाईन पिक्चर्स. ठीक आहे. तर पहिलं मी घेतो दिस पीसी. आपण एखादी इमेज इन्सर्ट करून घेऊ शकतो यातून. दिस पीसी मधून आपण जायचं पिक्चर्स म्हणजे जिथं पुढे तुमचे पिक्चर्स डाउनलोड करून ठेवले असणार आहेत त्याच्यामध्ये जायचं आणि ते इन्सर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. कुठली तुम्ही इमेज घेऊ शकता. ठीक आहे. समजा आता हे सर तुमच्या पीसी मधले इमेजेस. पण तसंच आपण ऑनलाईन पिक्चर्स सुद्धा आपण घेऊ शकतो. ऑनलाईन पिक्चर्सला क्लिक करायचं तर तुम्हाला डायरेक्टली खाली कॅटेगरीज पण दिसतील आता. राईट. ठीक आहे. तुम्हाला ज्या कॅटेगरीचे इमेजेस पाहिजे असतील त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. जसं की मला आता कॉफीचे पाहिजे असतील, क्लिक करा. आपल्याला त्या कॉफीचे इमेजेस दिसते. यातून तुम्ही सिलेक्ट करून घेतलं एखादी इमेज आणि इन्सर्ट केला तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे कॅटेगरीमधून आपण घेऊ शकतो किंवा इन्सर्टमधून पिक्चरमध्ये ऑनलाईन पिक्चर्स तुम्ही इथं वरती सर्च सुद्धा करू शकता. तुम्हाला जी काही इमेज पाहिजे असेल ती. तर समजा मी आता टाईप करतो की गळा आलेत का तरी. ठीक आहे. तुम्ही याच्यातलं कुठली इमेज पाहिजे असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि ती इन्सर्ट करा. ठीक आहे. तरी चालतं. थोडंसं त्याला टाईम लागेल फक्त. आलं. ठीक आहे. तुम्ही कुठूनही त्याला इन्सर्ट करून घ्या. मी आता डायरेक्टली काय दिस पीसी मधूनच घेतो. ठीक आहे. इमेज त्याला आपण स्केल करायचं असेल स्केल आपण करू शकतो. ठीक आहे. ओके. आता ज्यावेळेस मी एखादी इमेज इन्सर्ट करणार त्यावेळेस वरती फॉर्मॅट ओपन होतं. त्याची प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे रिमूव्ह बॅकग्राऊंड. क्लिक करा. तर इमेजमधला आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करतोय. तर ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करताना काय करतंय की कलरच्या प्रमाणात सिलेक्शन करतं. आता इथे बरेचसं काय काय सिलेक्ट झालेलं आहे. इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. मार्क एरियाज टू कीप. म्हणजे जो एरिया तुम्हाला ठेवायचा आहे तुम्ही तो मार्क करू शकताय. ती पेन्सिल येते हा ठेवायचा तुम्हाला. ठीक आहे. दिसतं. ओके. ओके. हे पण ठेवायचं. ह्याला आपल्याला भरपूर काम करायला लागेल कारण कलर भरपूर मूवी तर थोडंसं झालेलं आहे आता. ओके. हा ठेवायचा आहे. उलटं पण थोडंसं राहिलं. बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे. पण हे मला रिमूव्ह करायचं आता. बरोबर ना. आता पुढचा मार्क एरिया टू रिमूव्ह. ओके. बऱ्यापैकी आता इथे थोडंसं राहिलं म्हणजे हा ठेवायचा आहे. तुमच्या ते इमेज चांगली असती व्यवस्थित तर आपल्याला एवढं काम करायला लागलं नसतं. झालं. थोडंसं बऱ्यापैकी झालेलं आहे. ओके. सगळं काम झालं. दोन्ही ऑप्शन समजले. देन नेक्स्ट कीप चेंजेसला क्लिक करा. झालं. म्हणजे असं तुम्ही क्रॉप करू शकता. ठीक आहे. ओके. तर त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे करेक्शन्स. त्याला आपण काय ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट आपण देऊ शकतो. थोडंसं माऊसमध्ये त्याच्यावरती ठेवतो मी फक्त. दिसेल तुम्हाला इफेक्ट. पाहिजे असेल तर क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शन आहे कलर. त्या इमेजला आपण कलर देऊ शकतो. बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्टिस्टिक इफेक्ट. असे इफेक्ट आपण देऊ शकतो. जसं की असं स्केचसारखं दिसेल हे. ठीक आहे. किंवा हे तुम्हाला असं ग्लासमध्ये दिसेल. ठीक आहे. किंवा हे तुम्हाला असं इन्व्हर्टमध्ये दिसेल. तुम्हाला जे काढलेलं असेल त्याच्यावरती क्लिक करा. मी फक्त तुम्हाला माऊस त्याच्यावरती ओव्हर करून दाखवतो फक्त. ओके. ठीक. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्प्रेस काय आता आयचं आहे. म्हणजे माझ्यामध्ये आपण डायरेक्टली असं करू शकतो सध्या. ठीक आहे. देन नेक्स्ट चेंज पिक्चर. तुम्हाला जर पिक्चर चेंज करायचा आहे तुम्हाला हे नको आहे आता पिक्चर क्लिक करा
सेम ऑनलाईन फ्रॉम फाइंड सेम ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जे काही इमेज पाहिजे असेल ते घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर रिसेट पिक्चर्स, जर तुम्ही साईज वगैरे का चेंज केली असेल, रिसेट म्हणजे ओरिजिनल जेवढी साईज असेल तेवढी राहते. आता याची एवढीच साईज आहे. ठीक आहे. पुन्हा इथं पिक्चरचे स्टाईल्स आहे, त्याच्यात मी इथं जातो पिक्चर इफेक्ट. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे प्रीसेट्स, असे इफेक्ट आपण देऊ शकतो. शॅडो, त्याला आपण शॅडो देऊ शकतो. ठीक आहे. रिफ्लेक्शन, त्याचं आपण रिफ्लेक्शन देऊ शकतो. ठीक आहे. ग्लो, साईडने फक्त असं आपण ग्लो देऊ शकतो. सॉफ्ट एज, असं कॉर्नरमध्ये थोडंसं तुम्हाला दिसेल बघ. ठीक आहे. बीवेज म्हणजे असं बटनसारखं दिसेल साईडने. ठीक आहे. त्यानंतर 3D रोटेशन देऊ शकतं. हे काय झाले आपले सेपरेटली आहेत सगळे इफेक्ट, तेच सगळे पिक्चर स्टाईलमध्ये एकत्र आहेत. ठीक आहे. म्हणजे सर्कलमध्ये काय केलं आहे, त्याला शॅडो दिलेला आहे, त्याला इथे रिफ्लेक्शन दिलेलं आहे, नाही का. असं तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही इफेक्ट देऊ शकता. इथून पण रिझ्यूम दिला तर काय होणार, रेडीमेड सगळं कंबाईन आहे सगळं येतं. ठीक आहे. त्यानंतर पिक्चर बॉर्डर, क्लिक कर, आपण पिक्चरला आपण बॉर्डर पण देऊ शकतो. ठीक. आता पिक्चर बॉर्डरमध्ये जागा खाली जरा बॅक. ओके. आपण साईज पण देऊ शकते त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे पोझिशन, जरासं मी साईज अशी लहान करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला एक रेडीमेड आपण पॅराग्राफ घेऊया. त्यासाठी काय, इज इक्वल्स टू रँडम ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज सेंटर. ठीक आहे. आता पिक्चरला क्लिक करा फॉर्मॅटमध्ये, पोझिशन. आता हे कुठं आहे, इथं आहे, म्हणजे पेजच्या टॉपला लेफ्टला. पुन्हा हे सेंटर राईट, परत पेजच्या मिडलला लेफ्ट सेंटर राईट, पेजच्या बॉटमला लेफ्ट सेंटर राईट. जे पाहिजे असेल ते आपण घ्यायचं. ठीक आहे. मी करत नाही ते. पुन्हा व्रॅप टेक्स्ट, आता या पिक्चरला मी असं खाली ओढून घेतो होतं, काय झालं थोडं टेक्स्ट आपलं विस्कटलेलं आहे. ठीक आहे. व्रॅप टेक्स्टला जर त्याच्यामध्ये जर मी स्क्वेअर घेतलं तर काय झालं, आता चारी बाजूला आता टेक्स्ट आलेलं आहे, मध्ये आपली इमेज राहिली, पण थोडंसं आता हे जरा गॅप टाकून पुसत आहे. ते जर मी टाईट घेतले जरा जवळ येतात ते टेक्स्ट, नॉर्मल थ्रू आउट म्हटलं तरी पण जवळ दिसतं, दोन्ही तिन्ही पण सेमच असे. ते टॉप बॉटम जर म्हटलं तर मध्ये इमेज राहणार, वरती टेक्स्ट खाली टेक्स्ट. ठीक आहे. बिहाइंड टेक्स्ट म्हटलं तर टेक्स्टच्या पाठीमागे जातात ते, आणि इन फ्रंट ऑफ टेक्स्ट म्हटलं टेक्स्टच्या पुढे येतं. तुम्हाला कुठे ठेवायचं ते ठेवू शकता तुम्ही, त्याला कुठेही मग शिफ्ट करता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे फॉरवर्ड बॅकवर्ड, म्हणजे जर दुसरं जर इमेज घेतली तर येतं, ते मी तुम्हाला दुसऱ्या टूल्समध्ये सांगतो. पुन्हा अलाइनमेंट, त्याला लेफ्टला घ्यायचं आहे, सेंटरला घ्यायचं आहे, टॉपला घ्यायचं आहे, मिडलला घ्यायचं आहे, जे काय असेल नाही ते आपण त्याला अलाइनमेंट देऊ शकतो. त्यानंतर रोटेट, त्या इमेजला आपण रोटेट करता येतं 90 डिग्रीमध्ये झालेलं आहे. ते लेफ्ट 90, राईट 90, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल फ्लिप होतं बघतो ते दिसतं असं. ओके. त्याच्यानंतर त्याला मला क्रॉप करायचं आहे. तर मग अशा आपण काय केलं, क्रॉप केलं ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी केलं, पण हे जे क्रॉप येतात ते असे साईडनं कंट्रोल्स येतात स्क्वेअरमध्ये. हे मला हा पार्ट नको आहे, हा पार्ट नको आहे, ड्रॅग केलं फक्त आणि क्रॉपला क्लिक केलं, झालं करेक्ट. ठीक आहे. पुन्हा स्केल देण्यासाठी हाईट विड्थ देऊ शकतो, त्यासाठी हे ऑप्शन. समजले सगळे ऑप्शन्स पिक्चरचे. ठीक आहे. क्लिक करून मी डिलीट करतो एखादी इमेज. ठीक. त्यानंतर इन्सर्टमध्ये नेक्स्ट ऑप्शन आहे शेप्स. आपल्याला जे काय शेप पाहिजे असेल ते घेऊ शकते. द कुठले कुठले आहेत की काय रिसेंटली यूज आहेत, लाईन्स, रेक्टँगल, बेसिक शेप्स, ॲरो, इक्वेशन्स, फ्लोट चार्ट्स, स्टार बॅनर, कॉलॉस, एवढ्या टाईपचे शेप्स आहेत. तुम्हाला जो पाहिजे असेल तो घ्या, ड्रॉ कर. ड्रॉ केल्यानंतर परत असं फॉर्मॅट ओपन झालं. आता पहिलेपासून बघू, पहिलं काय इन्सर्ट शेप, परत तुम्हाला शेप एखादा इन्सर्ट करायचा आहे तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर एडिट शेप, एडिट शेपमध्ये चेंज शिफ्ट, या शेपच्या ठिकाणी ड्रॉ केल्यानंतर असं वाटलं की मग दुसरा पाहिजे शेप, क्लिक करा चेंज शेपमध्ये, कुठला तुम्हाला शेप पाहिजे असेल तो सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. तिथं चेंज झाला. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स ड्रॉ, तो मी नंतर तुम्हाला सांगतो की इन्सर्टमध्ये येत आहे टेक्स्ट बॉक्स फोन, तर सेपरेट तुम्हाला दाखवते. त्यानंतर पुन्हा आता इथं स्टाईल देऊ शकतो आपण, एक रेडीमेड आहे ज्याला मी सिलेक्ट केलं त्यालाच का. पुन्हा फिल कलर, बघा तुम्ही फिल कलर देऊ शकता. ठीक आहे. पुन्हा शेप फिलमध्येच नो फिल म्हटलं तर जाणारच आहे, मोर कलर म्हटलं तर मोर कलर नाही. आता या शेपच्या ॲपमध्ये मला एखादी इमेज टाकायची आहे,
तर तुम्ही पिक्चरला क्लिक करा. फ्रॉम फाईल ऑनलाईन काही पण घ्या. मी फ्रॉम फाईल घेतो. इमेज घ्या, ओपन करा. शेपच्या आतमध्ये मी इमेज टाकली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे, तुम्ही ग्रेडियंट वगैरे पण देऊ शकता, रेडीमेड आहेत, किंवा स्ट्रक्चर पण देऊ शकताय त्या इमेजलाच. ठीक आहे. पुढचं खाली आउटलाईन समजला. तर तुम्हाला मी पिक्चरमध्ये सांगितलेलं आहे. परत इफेक्ट जे आता पिक्चरमध्ये सांगितलं तेच आहेत. ठीक आहे. पुन्हा हे का हाईडच आहेत. बाकी पोझिशन, व्रॅप आता तुम्हाला सांगितलेत मी ते. अलाइनमेंट, रोटेट वगैरे सगळं झालेलं आहे. मेन ऑप्शन काय याच्यामध्ये, ब्रिंग फॉरवर्ड, सेंड बॅकवर्ड. आता हा जो शेप आहे तो वरती आहे, याच्या वरती आहे, पण याला मला पाठीमागं शिफ्ट करायचं आहे. तर मी काय करणार, सेंड बॅकवर्ड. ते पाठीमागे झाला, त्याला परत पुढं घ्यायचं आहे, तर ब्रिंग फॉरवर्ड. समजलं. ठीक आहे. बाकी सगळे ऑप्शन सेमच आहेत जे पिक्चरमध्ये आपण घेतले ते. ठीक आहे. त्याच्यानंतर तर इन्सर्टमध्ये मेन महत्त्वाचं म्हणजे काय, तुमचा कर्सर जिथं असेल तिथं पुढचा ऑप्शन येणार का. ठीक आहे. त्यामुळे कर्सर बघायचं फक्त कुठे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे आयकॉन. तुम्हाला आयकॉन्स काय पाहिजे असतील ते तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे. इथे कॅटेगरीज आहेत, ॲनिमल किंवा ॲरोज, बॉडी पार्ट. ठीक आहे. बिल्डिंग्स कुठलंही घ्या. सर्च करायचं आहे, तुम्ही सर्च पण करू शकताय. आले का साईडला. त्यातलं कुठलं पाहिजे ते क्लिक करा, इन्सर्ट करा. आलं का. बाकी जर तुम्ही वरती जर बघितले ऑप्शन होता, बऱ्यापैकी सेमच ऑप्शन्स आहेत जे आपण आता बघितले ते. ठीक आहे. चेंज ग्राफिक आणि कन्वर्ट शेप, शेपमध्ये कन्वर्ट होणार पण एवढंच आहे याच्यामध्ये. बाकी सगळे ऑप्शन सेमच आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटी क्लिक करतो आणि एंटर की, कारण पुढच्या ऑप्शनसाठी. नेक्स्ट आयकॉन झालं. आता 3D मॉडेल. काही 3D मॉडेल्ससुद्धा आहेत, ते आपण याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. क्लिक करून घेऊया 3D मॉडेल्स. आता ते रेडीमेड आहेत सगळे, कुठलं तुम्हाला पाहिजे असेल ते घेऊ शकताय. आता हा जो काय आयकॉन आहे याचा अर्थ काय, ते ॲनिमेटेड आहे. बाकीचे जे आहे ते सिम्पल आहेत फक्त. ठीक आहे. बघा, जसं की समजा मी आता हेच घेतो पहिलं. ठीक आहे. क्लिक करूया, ते खाली आहे इकडं. याचं कुठलं पण घ्या, खरं हे घ्या, इन्सर्ट करूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक 3D एखादं मॉडेल आपण इन्सर्ट करून घेतलं, दिसते ना. ह्याला तुम्ही मध्ये जर घेतला ना, दिसते बाजू. ओके. असं तुम्ही रोटेट करू शकता. एक काम करतो, त्याला मी खाली घेतो बिग स्क्रीन. दिसते का बघा 3D मध्ये. हां, मधल्या आयकॉनला क्लिक करून तुम्ही आता 3D मध्ये करू शकता. ठीक आहे. आता हे ॲनिमेशन आहे म्हणून काय, त्याला फॉर्मॅटला क्लिक करूया. इथे एक सीन म्हणून ऑप्शन आहे. सीनमध्ये ठीक आहे, याला एकच सीन आहे. ठीक आहे. याला मी डिलीट करतो, दुसरं एक मी इन्सर्ट करून दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सीन्स भरपूर आहेत. ते घ्या. दिसते का. ह्याला तुम्ही ह्या मधल्या आयकॉनला क्लिक करा, असं रोटेट करू शकता तुम्ही. तुम्हाला कसं पाहिजे असेल तसं. ठीक आहे. आता याचे सीन्स बघा किती आहेत, भरपूर आहेत. ठीक आहे. ह्यातल्या समजा सीन 4 गेट, ते पेंगा लागलं. ठीक आहे. क्लिक हा दुसरी दुसरा व्ह्यू काहीतरी आलं ना, समजलं. तुम्ही कसं करू शकता, कुठलंही घ्या त्याच्यामध्ये. आता 3Dचे व्ह्यू येतात आहे ना, तुम्ही क्लिक करून पण करू शकता असं कुठला व्ह्यू. त्याच्यापेक्षा सर्व बेटर ऑप्शन द्या, हा ऑप्शन ठीक आहे. ओके. असे तुम्ही मॉडेल्स घेऊ शकता. इन्सर्टमधून ब्लँक पेज घेतो, कारण पेजमध्ये संपलेलं आता. नेक्स्ट ऑप्शन आहे स्मार्ट आर्ट. स्मार्ट आर्टमध्ये आपण काय करतात, तर डायग्राम बनवतात आपल्याला. ठीक आहे. आणि डायग्रामचे टाईप्स आहेत, लिस्ट, प्रोसेस, सायकल, एरियाची कधी रिलेशन, मॅट्रिक्स, पिरॅमिड, हॉपीज आणि पिक्चर. कुठलंही घ्या. जे आत्ता आपल्याला जे माहिती आहे ते म्हणजे सायकल वाईज आहे. क्लिक केलं सायकल वाईज, ओके करेल, असं केलेलं आहे का नाही. ठीक आहे. तुम्हाला जे काय टेक्स्ट पाहिजे असेल ते दाखव, मी तर अंदाजे टाकलेलं. आता स्मार्ट टचचे प्रॉपर्टीज बघूया. त्याचे 2 प्रॉपर्टी येतात. आता याच्या आधी बघितलं आपण तर एक एकच येत होते, आता 2 आहेत. डिझाईन आणि फॉर्मॅट. डिझाईनमध्ये पहिला ऑप्शन ॲड शेप. समजा मी कुठेतरी क्लिक केलं, मला शेप ॲड करायचा आता, एक तर तो आफ्टर किंवा बिफोर.
नंतर किंवा आधी तुम्हाला जिथे ॲड करायचं त्याच्यावरती क्लिक करा. फक्त एक शेप तुमचा ॲड होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही त्याला बुलेट्स पण देऊ शकता. जसं की समजा माझं टायटल आहे काहीतरी आणि जर बुलेट्स जर म्हटलं तर मेन टॉपिक असे येणार, असे बुलेट्स पण देऊ शकता. टेक्स्टची पॅनलही ओपन होते का फक्त त्या टेक्स्टला क्लिक केलं शेपवरती जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हा जो काय आहे तो आपला लेफ्ट टू राईट आहे, बरोबर आहे. त्याला क्लिक करू द्या असं तर मी चेंज करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर समजा तुम्हाला असं वाटलं की हा शेप वरती पाहिजे आहे तर त्याला मूव्ह अप करू शकते. ठीक आहे. किंवा मूव डाऊन पण करू शकते. समजलं. चेंज पण करता येतं. लेआउट चेंज करायचं आहे कुठलं पाहिजे ते लेआउट घ्या. पुन्हा कलर पाहिजे असेल कलर पण घेऊ शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टाईल पाहिजे असेल रेडीमेड आहे स्टाईल. अरे 3D मध्ये आले सर. नेक्स्ट रिसेट ग्राफिक्स जर म्हटलं जसं पहिलं होतं सिंपल तसं राहील. नेक्स्ट फॉर्मॅट. आता फॉर्मॅटला काय जिथं मी क्लिक करणार त्याला हे सगळं आता हे सांगायची गरज नाही. रिपीटच आहे सगळं कारण स्टाईल फील आउटलाईन फक्त एक्स्ट्रा ऑप्शन का आता हे टेक्स्टचं. मग अशी की टेक्स्ट काय नव्हतंच बरोबर ना. आता या शेपमध्ये टेक्स्ट आहेत तर त्या टेक्स्टला आपण कलर वगैरे देऊ शकतो. एवढं स्क्रीनशॉट बाकी सगळं ऑप्शन सेम. ठीक आहे. शेवटी क्लिक करतो एंटर करतो नेक्स्ट ऑप्शनसाठी. लास्ट चार्ट म्हणजे आपण त्याला म्हणतो ग्राफ मोड. एखादा आपल्याला ग्राफ इन्सर्ट करून लिहायचा असेल तर मी क्लिक करतो. टाईप्स आहेत भरपूर कॉलम लाईन पाय बार जे काय असेल जसं मी पहिलंच घेतो आणि मी ओके करतो. आता आपण ग्राफ जो बनवतोय तो कुठल्या तरी एका टेबलवरती असतो बरोबर ना. ह्या टेबलचा हा ग्राफ आहे बरोबर. मग समजा मी या ठिकाणी चेंज जर केला जसं की आता किती तिथं 2.5 आहे तिथं मी 3.2 करतो. समजलं. तुम्ही काही चेंज करू शकता. याला थोडंसं वाटलं असं मोठं करूया. तुम्हाला कुठलं नाव चेंज करायचं आहे करू शकता. सगळं सगळं करू शकता तुम्ही. तसं इथं अपडेट होणार. लाईक समजा ते सिरीज 1 म्हणून आहे ते समजा मी असं टाकलं की A1 चेंज झालं असं तुम्ही काही मॉडिफाय करू शकता. मी क्लोज करतो. हा तुमचा ग्राफ तयार झाला. ग्राफ तयार केल्यानंतर त्याची प्रॉपर्टी पर डिझाईन आणि फॉर्मॅट. आता फॉर्मॅट काय मी सांगणार नाही. तुम्ही जिथं क्लिक करणार त्याला मॉडिफाय होतात. डिझाईन पत्ता सगळं डिझाईनमध्ये फर्स्ट ऑप्शन आहे ॲड चार्ट इमेज. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे ॲक्सिस. आता दोन्ही पण मला ॲक्सिस दिसतात. ठीक आहे. ॲक्सिसचे टायटल आपण देऊया. आता खाली देतो ना आपण ग्राफ काढताना तर आता हॉरिझॉन्टल म्हणजे खाली खाली काय समजा मी असं म्हटलं की नेम्स. ठीक आहे. इमेजमध्ये परत टायटलमध्ये व्हर्टिकल इकडे काय सगळे मार्क्स. हे तुम्ही ठरवा की काय आहे ते ग्राफ तुमचा कशाचा आहे त्याच्यावर डिपेंड. चार्टला टायटल पण देऊ शकताय जसे की मी दिलेत समजा मार्क लिस्ट. पुन्हा क्लिक करा डेटा लेबल्स. ठीक आहे. आता हे जे काय ते हा एक इथला बरोबर हे पुन्हा हे आणि हे सगळे एकाच ठिकाणी बरोबर ना. म्हणजे हे 2 आणि 3च्या मध्येच आहेत ना. मग प्रत्येकाची व्हॅल्यू का सेम आहे का नाही वेगवेगळे पण कळत नाही मला हे. मग मी काय करतो डेटा लेबल्स वरून त्या प्रत्येकाची लेबल्स मी ऑन करतो. मग ते लेबल्स कुठे घेऊया सेंटरला इनसाइट आहे इनसाइट बेस जिथं बाजूला असेल तिथं या मी सेंटरला घेतो. आता प्रत्येकाची व्हॅल्यू दिसेल मग. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम डेटा टेबल आपण शो करूया वाटल्यास कुठलाही मग अशी जो घेतला ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे लेजर्स. आता जे खाली आहेत हे मी कुठे राईट साईडला घेतो इकडं. ओके. त्याची पोझिशन मी चेंज करू शकते. नेक्स्ट आहे तुम्हाला काहीतरी कलर चेंज करायचा आहे पॅटर्न वेगळाच पाहिजे आहे. लेआउट चेंज करायचा आहे ते घेऊ शकता. नंतर एडिट डेटा फ्रेंड देताना एडिट डेटा करू पहिला. तुम्हाला काय वाटलं की डेटामध्ये चेंज करायचं मग असं जो ओपन झाला तर टेबल तो क्लिक करा मॉडिफाय करा तुम्हाला काय पाहिजे असेल तर. ठीक आहे. आणि क्लोज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे सिलेक्ट डेटा. आता मी ते सांगतो तर सिलेक्ट डेटामध्ये काय करता येतं. आता तुमचा ग्राफ जो आहे तो सगळा आहे बरोबर ना. म्हणजे सिरीज 1 सिरीज 2 सिरीज 3 आहे पण मला फक्त काय करायचं ह्या दोघांचंच पाहिजे तेवढंच मी सिलेक्ट केलं आणि मी ओके केलं तर तेवढ्याच फक्त ग्राफ येतो. ठीक आहे. असंही मी करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर चेंज टाईप. आता मी चार्ट तर इन्सर्ट केलाय हा कसा झाला माझा कॉलममध्ये आहे पण मला कॉलम चार्ट नको आहे. त्याचा मला पाय चार्ट किंवा काहीतरी मला बार चार्टमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही चेंज टाईपला क्लिक करून चेंज पण करू शकता.
त्यालाच. ठीक आहे. बाकी तुम्ही फॉर्मॅटला क्लिक करा, जिथं क्लिक करणार त्याला तुम्ही कलर वगैरे देऊ शकता. ठीक. समजलं? ठीक आहे. बाकी सगळे ऑप्शन सेमच आहे. लास्ट ऑप्शन राहिला फक्त एकच, स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉटमध्ये स्क्रीन क्लिपिंगला क्लिक करूया आपण. या पेजचा बॅकला जो काही एक विंडो असेल ती तुम्हाला ब्लर दिसेल. मग ह्यातलं तुम्हाला काय पाहिजे आहे? मला फक्त एवढंच पाहिजे आहे. आलं. समजलं? ठीक आहे. अशी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बाकी हे पिक्चर टूलमधनं मग त्यांना मॉडिफाय करता येतं. समजलं? परत सांगायला पाहिजे काय? ओके काय? खूप आधी आहे. डोक्यात गेलं का डोक्याच्या वरनं गेलं? नक्की ना? पुढचं घेऊ? थोडीच करा पहिल्यांदा. ठीक आहे. जास्त नको. इथंपर्यंत चेक करा पहिल्यांदा. ठीक आहे. नाही समजलं की परत मला विचारा आणि परत सांगतो तुम्हाला. ठीक आहे. प्रॅक्टिस करून बघा. ठीक आहे. ओके.